So we will start the session. आजचा टॉपिक आहे इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस. सो इनपुट डिव्हाइस और इनपुट मीन्स व्हॉट. इनपुट म्हणजे एनी डेटा और इन्स्ट्रक्शन्स दॅट आर यूज बाय कम्प्युटर. म्हणजे कम्प्युटरला जर आपण काही डेटा किंवा काही इन्स्ट्रक्शन दिली समजा, तर त्याला आपण इनपुट असं म्हणतो. आणि हा डेटा देण्यासाठी जे आपल्याला डिव्हाइस लागतात त्याला आपण इनपुट डिव्हाइस असं म्हणतो. ओके. सो हे डिव्हाइस काय करतात की जे आपण शब्द लिहितो, जे नंबर्स लिहितो, जे साऊंड्स असतं, इमेजेस, जेस्चर्स, जे पीपल जे लोकांना समजतात त्याला तो कन्वर्ट करतो. ठीक आहे, कम्प्युटरच्या भाषेमध्ये. अशा यांना इनपुट डिव्हाइस. हा प्रश्न एक्झाममध्ये येतो. जिथे इनपुट डिव्हाइस लिहिलं इथे ब्लँक राहतं. दीज आर द हार्डवेअर दॅट पीपल अंडरस्टँड इन टू ए फॉर्म दॅट सिस्टम युनिट कॅन प्रोसेस. हा प्रश्न येतो. आता याच्यामध्ये पहिलं इनपुट डिव्हाइस आहे कीबोर्ड एंट्री. कीबोर्ड एंट्रीमध्ये 4 प्रकारचे कीबोर्ड्स असतात. ट्रॅडिशनल कीबोर्ड, लॅपटॉप कीबोर्ड, व्हर्च्युअल कीबोर्ड अँड फोर्थ वन इज थंब कीबोर्ड्स. सो पहिला आहे ट्रॅडिशनल कीबोर्ड, म्हणजे जो आपण वापरतो त्याला ट्रॅडिशनल कीबोर्ड असं म्हणतात. याच्यामध्ये हा आहे पहिला एस्केप की. म्हणजे जर तुम्हाला एखादी ऑपरेशन एस्केप करायचं आहे, अबॉर्ट करायचं असेल तर त्यासाठी एस्केप की असते. देन सेकंड वन इज फंक्शन की. फंक्शन की F1 पासून F12 पर्यंत असते. फंक्शन की हा याच्यावर प्रश्न येतात. F1 to F12 इज नोन एज फंक्शन की. त्याच्यानंतर हे जे आहे हा एक आहे इथं स्पेस बार की. हा मोठा स्पेस बार असतो. त्याच्यानंतर इथे नॅव्हिगेशनल की आहे, अप डाऊन लेफ्ट राईट ॲरो जो आहे तो. नंतर हा जो नम लॉक, न्यूमरिक कीपॅड, नम लॉक की आहे. इथे काही ईमेलसाठीचे काही, म्हणजे आता हे जे ऑप्शन्स आहेत ना हे प्रत्येक कीबोर्डला नसतात. काही कीबोर्ड्समध्ये असतात, काही काय नसतं. पण हे जे मेन आहे जसं एस्केप की, फंक्शन की, न्यूमरिक कीपॅड, स्पेस बार की, नॅव्हिगेशन की, हे सगळं या कीबोर्डमध्ये असतं. म्हणजे इन जनरल सगळ्या कीबोर्डमध्ये असतं. ओके. सो याच्यामध्ये टॉगल की हा एक कन्सेप्ट आहे. टॉगल की म्हणजे कॅप्स लॉक, नम लॉक, स्क्रॉल लॉक. ज्या ठिकाणी लॉक लिहिलं असतं त्याला टॉगल की असं म्हणतात. टॉगल म्हणजे काय, जे ऑन ऑफमध्ये काम होतं त्याला टॉगल की असं म्हणतात. जसं की कॅप्स लॉक आहे. कॅप्स लॉकला मी ऑन केलं की अक्षर मोठे येतात, कॅप्स लॉकला ऑफ केलं की अक्षर लहान येतात. सो कॅप्स लॉक इज नथिंग बट इट इज अ टॉगल की. नम लॉक म्हणजे हे नम लॉकची बटन मी ऑन केली तिथे ग्रीन लाईट लागतो, म्हणजे हा बटन्स मी वापरू शकतो. जर हा नम लॉक की बंद असेल तर मग हा कीबोर्ड मी वापरू शकत नाही. म्हणजे ऑन असेल तर काम वापरू शकतो, ऑफ असेल तर नाही वापरू शकत. इथे एक स्क्रॉल लॉकची बटन असेल. स्क्रॉल लॉक जर ऑन झालं तर स्क्रॉल बार जे असतात ते लॉक होऊन जातात. तर ज्या गोष्टी ऑन ऑफ होतात त्याला टॉगल की असं म्हणतात. तर हा प्रश्न पण एक्झाममध्ये येतो. त्यानंतर एक कंट्रोलची बटन असते. कंट्रोलची बटन, कंट्रोल की. कंट्रोल म्हणजे त्याला कॉम्बिनेशन की म्हणतात. म्हणजे कंट्रोल एकटा काही नाही करू शकत, मला कंट्रोलसोबत कुठली तरी एक की प्रेस करावी लागते. जसं कंट्रोल एक्स असेल कटसाठी, कंट्रोल सी म्हणजे कॉपी, कंट्रोल व्ही म्हणजे पेस्ट. तर अशा प्रकारे कंट्रोलसोबत मी काही ना काही की प्रेस केली तरच ते ऑपरेशन कंप्लीट होतं, म्हणून त्याला कॉम्बिनेशन की असं म्हणतात. त्याच्यानंतर इथे एंटरची बटन असते. जर तुम्हाला कुठलंही ऑपरेशन कंप्लीट झालं तर एंटर करतो आपण. एंटरचं दुसरं काम जे MS वर्डमध्ये आहे पॅरेग्राफ तयार करणे. तुम्ही एंटर केला की ती लाईन म्हणजे एक पॅरेग्राफ तयार होऊन जाते. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्हाला असं वाटते की बा पॅरेग्राफ माझा कंप्लीट झालेला नाही आहे तोपर्यंत एंटर करू नका, कर्सर आपोआप खाली येणार. त्याच्यानंतर शिफ्टची बटन असते. शिफ्टने काय होतं, एका कीवरती 2 बटन, म्हणजे एका कीवरती 2 सिम्बॉल्स आहे. डायरेक्ट प्रेस केलं तर हा 1 येणार, आणि जर तुम्हाला वाटते की वरचा सिम्बॉल पाहिजे तर शिफ्टची बटन तुम्हाला प्रेस करावी लागेल. म्हणजे जर वरचं सिम्बॉल हवं असेल त्या बटनवरचं तर शिफ्ट बटन, आणि डायरेक्ट पाहिजे असेल तर डायरेक्ट बटन प्रेस करा, ते 1 येणार मग. तर अशा प्रकारचे हे शिफ्ट बटन आहे. याच्याशिवाय आणखी खूप काही बटन्स आहेत इथे, पण एवढ्या मेन कीज असतात. त्याच्यानंतर दुसरं हे लॅपटॉपचं कीबोर्ड आहे. लॅपटॉप सोबत अटॅच्ड असते ते याला आपण लॅपटॉप कीबोर्ड असं म्हणतो. देन व्हर्च्युअल कीबोर्ड, तुमचा मोबाईल फोनचा जो कीपॅड आहे जो आपोआप येतो. तुम्ही मेसेज सुरू केलं किंवा व्हॉट्सअपमध्ये काही टाईप करायला गेलं की हा आपोआप येतो, तर त्याला व्हर्च्युअल असं म्हणतात. व्हर्च्युअल म्हणजे इमॅजिनरी, जो फक्त असतो पण वी कॅनॉट फील इट, दॅट इज नोन ॲज व्हर्च्युअल कीबोर्ड. हा फक्त दिसतो तुम्हाला इथे, जेव्हा गरज असेल तेव्हा तो येतो, त्याला व्हर्च्युअल किंवा आभासी कीबोर्ड असं म्हणतात.
थंब कीपॅड म्हणजे हा फ्लॅपवाला मोबाईल म्हणा किंवा जो आधीचे कीपॅड्स होते त्याच्यामध्ये ते कीज राहायचे, त्याला थंब कीबोर्ड असं म्हणतात. तर असे हे कीबोर्डचे प्रकार आहेत आपण जे पाहिले, म्हणजे ट्रॅडिशनल कीबोर्ड, लॅपटॉप कीबोर्ड, व्हर्च्युअल कीबोर्ड आणि थंब कीबोर्ड. त्यानंतर पहिलं कीबोर्ड होतं, दुसरं आहे पॉइंटिंग डिव्हाइसेस, म्हणजे अशी डिव्हाइस ज्याच्याने आपण पॉइंट करू शकतो आणि पॉइंट केल्यामुळे डेटा ट्रान्सफर होतो, त्याला म्हणतात पॉइंटिंग डिव्हाइसेस. तर आता हे पॉइंटिंग डिव्हाइसेसमध्ये पहिलं आहे माऊस. ओके, माऊस तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे, याच्यामध्ये लेफ्ट क्लिक असते, इथं राईट क्लिक असते. लेफ्ट क्लिक आपण जर सिंगल क्लिक केलं तर तो कुठलं पण एक ऑप्शन सिलेक्ट होतो, डबल क्लिक केलं तर ते आयकन ओपन होतं, ते ॲप ओपन होते. त्याच्यानंतर हे राईट क्लिक काय असते, याला पॉपअप मेन्यू म्हणतात. तुम्हाला जर एखाद्या लाईनवरती किंवा एखाद्या सिम्बॉलची जर तुम्हाला ॲडिशनल ऑप्शन हवे असतील तर ते पॉपअप मेन्यूमध्ये येतात आणि ते पॉपअप मेन्यू तुम्ही राईट क्लिकमध्ये वापरू शकता. त्याच्यानंतर मध्ये एक व्हील असते ज्याच्याने आपण स्क्रॉल अप डाऊन करू शकतो, हा व्हील असतो, स्क्रॉल अप डाऊन करू शकतो. आणि माऊस इट इज व्हेरी हँडी टू यूज, म्हणजे तुम्हाला खूप इझी होतं कुठलंही काम करताना. सो दिस यू नो. सेकंड इज ऑप्टिकल माऊस, म्हणजे तो पहिलावाला जो होता ना हा साधा माऊस म्हणजे मेकॅनिकल माऊस, ज्याच्या खाली असं एक व्हील असतं, तो मेकॅनिकल माऊस. दुसरा आहे ऑप्टिकल माऊस. ऑप्टिक्स म्हणजे बघा इथे तुम्हाला लाईट दिसतं आहे, ऑप्टिक्स म्हणजे लाईट, जो लाईट बीमवरती काम करतो त्याला ऑप्टिकल माऊस असं म्हणतात. ओके, तो लाईटच्या मुवमेंटने तो डिटेक्ट करतो कुठलेही ऑप्शन जे असतात त्याला, असं ऑप्टिकल माऊस असं म्हणतात. तिसरं वायरलेस आहे. वायरलेस म्हणजे याला एक डोंगल असतं आणि हा डोंगल लावला तुम्ही तरच हा जो कीबोर्ड आपला हा जो माऊस आहे हा काम करेल. एका डोंगलने, कधी कधी लॉजिटेकची कंपनी आहे ना, एका डोंगलने कीबोर्ड माऊस दोन्ही काम करते. माझ्याकडे जो आहे ज्याच्यावर मी ते काम करतोय हे एका डोंगलने, पण जरा हा डोंगल हरवला ना की मग हे कामातून राहत नाही, त्याच्यामुळे हे तुम्हाला खूप सांभाळून ठेवावं लागतं. पण इट इज गुड, पण याला तुम्हाला ऑपरेट करायला बॅटरी लावावं लागेल. म्हणजे ह्या माऊसच्या खाली एक बॅटरी असते, आपले जे सेल असते ना नॉर्मल नॉर्मल किंवा छोटे बारीक सेल, तर ते सेल आपण लावू शकतो इथे, तर त्याच्यावरती हे काम चालतं. याला वायरलेस किंवा कॉर्डलेस असं म्हणतात. टच पॅड म्हणजे लॅपटॉपचा जो हा आहे ना, याला टच पॅड, याच्याने पण आपण म्हणजे माऊससारखं काम करतो हा. सो इट इज नोन ॲज टच पॅड. सो इट इज जस्ट ऑपरेटिंग बाय अ फिंगर. टच स्क्रीन हे तुम्हाला सांगायची गरज नाही, मोबाईल फोन, टॅबलेट, काही काही लॅपटॉप्स पण आहे टच स्क्रीन, पण ते लॅपटॉप टच स्क्रीनवाले खूप महाग असतात. सो इट इज अ टच स्क्रीन. इवन तुम्ही ATM मशीनमध्ये पण टच स्क्रीन पाहिली असेल सुरुवातीला. गेम कंट्रोलर्स हे पण एक प्रकारचे इनपुट डिव्हाइस आहे. तुम्ही खेळले असाल गेम, प्ले स्टेशन्समध्ये कधी पाहिलं असेल, असे हे तुम्ही गेम्स कंट्रोल करायसाठी अशा प्रकारचे गेम कंट्रोलर्स असतात. ज्यांना खूप आवड असते गेम्समध्ये ते लोक अशा प्रकारचे गेम्स कंट्रोलर्स वापरून गेम खेळू शकतात. त्याच्यामध्ये जॉयस्टिक येतं, गेमिंग माईस येतं, गेम पॅड्स येतं किंवा मोशन सेन्सिंग डिव्हाइस येतात. ते हे अशा प्रकारचे गेम कंट्रोलर्स असतात. हा पहिला जो आहे तो आहे जॉयस्टिक. आणि हा जॉयस्टिक म्हणजे जर तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये पाहिलं असेल ना, त्याच्या तिथे जॉयस्टिक असतो. तर हा जो असतो हा माऊसच्या ठिकाणी वापरतात आणि याच्याने तुम्ही समजा रेसिंग कारचा गेम खेळत आहे तर तुम्हाला ना प्रेशर, स्पीड, डायरेक्शन ह्या तीनही गोष्टी कंट्रोल करायच्या असतील तर ह्या जॉयस्टिकने होतं. तर ज्या लोकांना गेम खेळण्याची आवड असते ते लोक ह्याला स्पेशली विकत घेतात. हे थोडंसं महाग असतं, बट दिस पीपल कॅन अफोर्ड. सो जॉयस्टिक म्हणजे एक्झाममध्ये क्वेश्चन जर आलं समजा की गेम्ससाठी कुठलं डिव्हाइस, तर जॉयस्टिक. नंतर हे गेमसाठी काही माऊस पण अवेलेबल आहे, गेमिंग माईस म्हणतो आपण याला. हे एकदम प्रिसिशन म्हणजे खूपच ॲक्युरेट असतात, फास्ट असतात, फास्ट रिस्पॉन्स असतो, प्रोग्रामेबल असतात. आणि याला तुम्ही, कारण की तुम्ही गेम तासन तास खेळणार तर एर्गोनॉमिकली पण ते तुमचा हात दुखणार नाही, अशा प्रकारचे हे जे माऊस डिझाईन केलेले आहेत त्याला गेमिंग माईस असं म्हणतात. नंतर हा गेम पॅड आहे, याच्याने आपण खूप सारे इनपुट मल्टिपल, जसं तुम्हाला समजा बॉम्ब हे करायचं असेल किंवा तीर म्हणजे असा ॲरोस द्यायचे असतील, एखाद्याला मारायचं आहे बंदूकने, असं गोळ्या असा हे करायचं आहे, सो ते म्हणजे गेममध्ये, तर ते सगळं तुम्ही करू शकता, वापरू शकता. याच्याने मल्टिपल फंक्शन्स वी कॅन डू, टर्निंग, स्टॉपिंग, फायरिंग, हे सगळ्या गोष्टी करू शकतो आपण. गेम पॅड्स आहे आणि याच्यामध्ये पण एक डोंगल असतं. हा कारण की हा वायरलेस आहे, तर तो लावला की तुम्ही एका ठिकाणी तुम्ही टी व्हीला पण लावू शकता. टी व्ही म्हणजे इवन प्ले स्टेशनमध्ये मोठे मोठे टेलिव्हिजन सेट्स असतात, तो एक प्रकारचा कम्प्युटरसारखं ऑपरेट करतो आणि तिथं तुम्ही बसून एक गेम खेळू शकता. एक हेडफोन लावून टाकायचा म्हणजे तुम्हाला आवाज येतो, कोणाला डिस्टर्ब नाही, आणि तुम्ही खेळू शकता गेम. नंतर हे एक नवीन प्रकार आला आहे, मोशन सेन्सिंग डिव्हाइसेस.
याच्यात तुमच्या हातवाऱ्याप्रमाणे तुम्ही तिथे आतमध्ये सुद्धा तुम्ही एक प्रकारचं कॅरेक्टर आहे त्या गेममधले, आणि तुम्ही जर समजा एखाद्याला मारायचं, तुम्ही हाताने असं मारलं की त्या समोरचा पण त्याला मारतो. म्हणजे तुमचे जे मोशन्स आहे, हाताची पायाची मोशन्स, तो डिटेक्ट करतो आणि त्या प्रकारे ते गेम चालतं आणि असं वाटतं की आपणच त्या गेमचा पार्ट झालेलो आहे. सो दीज आर नोन ॲज मोशन सेन्सिंग डिव्हाइसेस. त्यासाठी हे एक डिव्हाइस आहे कायनेक्ट कंपनीचं. हे जर लावलं तुम्ही तर तुम्ही तुमच्या आवाजाने किंवा तुमच्या मोशनने ते सगळं कनेक्ट, म्हणजे ते सगळं करू शकता, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. सो दीज आर नोन ॲज मोशन सेन्सिंग डिव्हाइसेस. स्टायलस, हे तुम्ही पाहिलं असेल स्टायलस. जुन्या कंपन्यांमध्ये, जुन्या मोबाईलमध्ये होतं. मला असं आठवते जेव्हा आम्ही मोबाईल कुठले वापरले होते, आपले सॅमसंगचे वगैरे मोबाईल, त्याच्यामध्ये अशी एक स्टायलस येत होती. आता ॲपलच्या सोबत किंवा ही पेन्सिल 1,500 2,000पर्यंत पण मिळते, अवेलेबल आहे. तर तुम्हाला डायरेक्ट जर इनपुट पाहिजे असेल त्यासाठी ही स्टायलस म्हणजे एक प्रकारचं पेन आहे. याच्याने तुम्ही कुठल्याही ॲक्टिव्हिटी म्हणजे डायरेक्टली काय तुम्ही टाईप करा, असं समजा सही करायची आहे तर सही करा किंवा काही नाव लिहा, ते आपोआप तिथे येऊन जाईल मग. तर ही एक हँडरायटिंग म्हणजे रिकग्निशन सॉफ्टवेअर आहे. तर तुम्ही जे काय लिहिता ते तो ओळखतो आणि त्या प्रकारे ते इनपुट करतो. सो इट इज नोन ॲज स्टायलस. नंतर इथे आहे स्कॅनिंग डिव्हायसेस. सो स्कॅनर म्हणजे काय असतं की आपण जे काही टेक्स्ट असते आपल्याकडे किंवा जे इमेज असते त्याला समजा मला कम्प्युटरमध्ये टाकायचं असेल तर मला स्कॅन करावं लागतं. सो त्यासाठी माझ्याकडे स्कॅनर पाहिजे. सो स्कॅनिंग डिव्हायसेस त्याला म्हणतात. सो याच्यामध्ये एक ऑप्टिकल स्कॅनर आहे ज्याला आपण स्कॅनर म्हणतो. तो काय करतो, डॉक्युमेंट घेतो आणि त्याला इमेजच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतो, म्हणजे जेपीजीच्या फॉर्ममध्ये. तर असे 4 प्रकारचे स्कॅनर्स असतात. पहिलं स्कॅनर आहे फ्लॅटबेड स्कॅनर, दुसरं डॉक्युमेंट स्कॅनर, तिसरं पोर्टेबल स्कॅनर आणि चौथं 3D स्कॅनर. तर फ्लॅटबेड स्कॅनर हे असं असतं, प्युअरली स्कॅनर आहे. ओके, याला कॉपी मशीनसुद्धा म्हणतात. तुम्ही झेरॉक्स सेंटरला पाहिलं असेल तर इवन आपल्या इन्स्टिट्यूटला पण आपल्याकडे मल्टी फंक्शनल आहे. म्हणजे एका वेळेस तो झेरॉक्स पण करतो, तो स्कॅन पण करतो, तो प्रिंट पण करतो. ओके, तर याच्यावरती असं ग्लास सरफेस असतं. इथे तुम्हाला ते जे काही तुम्हाला स्कॅन करायचं इथे ठेवावं लागतं ते कागद. हा फ्लॅपरला बंद केलं, इथे बटन प्रेस केली की कम्प्युटरमध्ये एक सॉफ्टवेअर असतं. त्या सॉफ्टवेअरमध्ये त्याला क्लिक केलं, तुम्हाला PDF पाहिजे की JPG पाहिजे की GIF, कुठलं फॉर्मॅट पाहिजे ते सिलेक्ट करायचं आणि स्कॅनला क्लिक केलं की ते स्कॅन होऊन जातं. सो इट इज नोन ॲज फ्लॅट बेड स्कॅनर. नंतर डॉक्युमेंट स्कॅनर. हे डॉक्युमेंट स्कॅनर हे असंही असतं किंवा हे अशा प्रकारचे आलं आहे. याच्याने पटकन तो स्कॅन करतो, एकावर एक इथं ठेवलं की पटापट स्कॅन करतो. तर हे एक डॉक्युमेंट स्कॅनरचं उदाहरण आहे. ॲप्सॉन, आपल्या इन्स्टिट्यूटला पण ॲप्सॉनचं आहे प्रिंटर. पोर्टेबल स्कॅनर म्हणजे तुम्ही याला कुठेही नेऊ शकता. पोर्टेबल स्कॅनर म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की बा पटकन स्कॅन करायचं आहे, इथून हे जसं ड्रायव्हिंग लायसन्स आहे किंवा आणखी काही तर तुम्ही हे छोटंसं डिव्हाइस आहे ज्याला तुम्ही कुठेही सोबत हँडी नेऊ शकता. सो हे हँड हेल्ड आहे आणि इमेज डायरेक्ट कॉन्टॅक्ट केली की ते स्कॅन होऊन जातं. कार्ड रीडर्स. कार्ड म्हणजे तुमचे जे डेबिट कार्ड असतात किंवा क्रेडिट कार्ड असतात, याला रीड करणारं जे डिव्हाइस आहे त्याला कार्ड रीडर म्हणतात. आणि असं डिव्हाइस तुम्ही पाहिलं असेल बिग बाजारमध्ये, म्हणजे मोठ्या मॉल्समध्ये वगैरे. जर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत तर हे तर आता म्हणजे आता हे आउटडेटेड झालं असं म्हणतं, कारण की आता ते QR कोड आलं, प्रत्येक ठिकाणी QR कोड स्कॅनर असतं. पण सगळ्यांनाच QR कोड जमत नाही, पुष्कळ लोकांना नाही समजत, त्याच्यामुळे ते लोक अजूनही डेबिट कार्ड वापरतात. तर मग त्यांना तो जर डेबिट कार्ड स्वाईप करायचा असेल तर ही स्वायपिंग मशीन असते. आणि इथे कसं असते की तो जो डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या मागे एक पट्टी असते ब्लॅक कलरची, त्या पोर्शनला स्वॅप करायचं तर मग तो कार्ड रीड करतो आणि तुम्हाला फक्त त्या कार्डचा पिन नंबर टाकावा लागतो. पिन नंबर टाकला की तो कार्ड काय करतो, हा जो डिव्हाइस काय करतो, त्या बँकेला कनेक्ट करतो आणि तुमचं अकाउंट डिटेल्स फेच करतो तुमचं पिन नंबर मॅच करतो आणि त्या प्रकारे जे काय ट्रान्झॅक्शन तुम्हाला करायचं असेल ते ट्रान्झॅक्शन या मशीनच्या थ्रू होतं. सो दिस इज नोन ॲज कार्ड रीडर. नंतर एक बारकोड रीडर आहे. बारकोड तुम्ही पाहिलं असेल पोस्ट ऑफिसला, कधी पाहिलं, समजा तुम्ही त्याला काय म्हणतात, पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्हाला स्पीड पोस्ट करायचं असेल किंवा कुठलीही ॲक्टिव्हिटी, तर आजकाल ते लोक ना अशा प्रकारचं बारकोड्स लावतात. हे झेब्रा स्ट्रिप्स असते त्याच्यावर लावतात आणि त्याला हे डिव्हाइस म्हणजे हे वॅन्ड रीडर आहे. हे काय करतं की म्हणजे ह्या बारकोडच्या मागे जे काही त्याला आकडा आहे तो पहिले लिहून टाकतो, त्याची इन्फॉर्मेशन स्टोअर करतो आणि देन इट कॅन बी रीड बाय दिस डिव्हाइस. सो दीज आर नोन ॲज बारकोड रीडर्स. पुष्कळ लोकांना 10वीच्या पेपरला ते लोक बारकोड लावताना पाहिलं असेल, 12वीच्या पेपरला बारकोड्स असतात. इव्हन समजा तुम्ही पाहिलं असेल आजकाल ग्रॅज्युएशनच्या पेपरला पण ते बारकोड्स लावतात. सो दीज आर बारकोड रीडर्स.
नंतर हे आहे यू पी सी म्हणजे युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड्स यू पी सी. याला आपण आता कसं की हे मॅक्सिमम रिटेल स्टोअरला वापरतात. म्हणजे समजून घ्या की इथं किंमत लिहून नाही राहत, तर तुम्ही या बारकोडला हे जे यू पी सी आहे युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड, हे तुम्ही एखादी वस्तू इथं परचेस करा किंवा नागपूरला करा किंवा पुण्याला करा किंवा फॉरेनला करा, त्याची जी काही किंमत असेल ना ती तो रीड करेल. सो रीड करणारं जे कोड असतं त्याला युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड असं म्हणतं. आणि याचं मेन काम असतं की बाय जे काही स्टॉक असेल तुमच्याकडे, इन्व्हेंटरी असतील, ते रेकॉर्ड्स तिथे सेव्ह करून ठेवणे, त्यासाठी त्याचं मेन काम असतं. त्याच्यानंतर दुसरं एक आहे मॅक्सी कोड म्हणून आहे. हे जनरली युनायटेड पार्सल सर्व्हिस यू पी एस, आणि याच्यामध्ये वापरतात पॅकेजिंगमध्ये किंवा पॅकेजला ट्रॅक करणे, कुठपर्यंत पॅकेज पोचलं आहे, पॅकेज लॉस तर नाही झालं ना, हे सगळं त्याला मॅक्सी कोड असं म्हणतात. हे आहे आर एफ आय डी रीडर्स. आता आर एफ आय डी रीडर्स म्हणजे काय की बा याला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग्स असं म्हणतात. सो याच्यामध्ये एक चिप असते जी आत असते, आणि त्याचं काम काय असतं, कन्झ्युमर प्रॉडक्ट जसे की ड्रायव्हिंग लायसन्स झाले, पासपोर्ट झाले, तर त्याला ट्रॅक करणे, त्याला त्याची त्याची इन्फॉर्मेशन स्टोअर करणे, समजा एखाद्या वस्तूची किंमत आयडेंटिफाय करणे आहे ना, तर हे सगळे काम आर एफ आय डी रीडर असं करतात. आणि स्मार्ट कार्ड जेवढे असेल आपल्याकडे, त्या स्मार्ट कार्डमधला डेटा रीड करणे हे काम ह्या आर एफ आय डी रीडर्सकडे असतात. नंतर आहे कॅरेक्टर अँड मार्क रेकग्निशन डिव्हायसेस. सो याच्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे एम आय सी आर, याला म्हणतो आपण मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर. एम आय सी आर म्हणजे काय की जर तुम्ही बँकेचा चेक पाहिला असेल, चेकबुकमधला चेक, त्यातला हा पहिला जो असतो हा चेक नंबर असतो. चेक नंबर हा जो असतो तो एम आय सी आर कोड असतो, आणि तो बँकेचा असतो एम आय सी आर कोड. तर आता बेसिकली कसं की हा चेक खरा आहे की खोटा आहे हे रीड करण्याचं जे डिव्हाइस असतं, हे डिव्हाइस इथे ते चेक टाकतात आणि चेक करतात की बा हा जो चेक आहे खरंच त्या पर्सनचा आहे की नाही आहे. तर हे जे अक्षर असतात ना, हे त्या मॅग्नेटिक इंकने लिहिले असतात, आणि ते रीड करणारं डिव्हाइस म्हणजे हे असतं. तर तो काय करेल, ते डिव्हाइस रीड करेल, आणि म्हणजे डिव्हाइस काय करेल, त्या चेकला रीड करेल, आणि जे काही त्याला ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर ते ट्रान्झॅक्शन त्या याच्याने होणार. सो त्या डिव्हाइसला आपण एम आय सी आर डिव्हाइस म्हणतो, आणि दिस इज नोन ॲज एम आय सी आर कोड. याचा फुल फॉर्म परीक्षेमध्ये विचारतात, आणि प्रश्न असा असतो की बँकेमध्ये वापरण्यात येणारं डिव्हाइस म्हणजे कोणतं, ते असतं एम आय सी आर. नंतर आहे ओ सी आर म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर. म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे याला रीड करणारं डिव्हाइस, म्हणजे याच्यावरून ते हे फिरवलं की त्याने ते वाचलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. तर यासाठी हे पण एक डिव्हाइस असतं. तो काय करतो की इवन तुम्ही पाहिलं असेल सुपर मार्केटमध्ये जर तुम्ही वस्तू घेतलं आहे का याच्यामध्ये, तर तो काय करतो, तिथली जी लेडी असते जी बसलेली, ती काय करते, त्याच्यावरती फक्त फ्लॅश केलं की ते किती किंमत आहे डायरेक्ट कम्प्युटरमध्ये एंट्री होते. बरोबर आहे. तर ते जे डिव्हाइस असतं त्याच्या हातामध्ये वॅन रीडर आहे, आणि ते काय करतं, त्या त्या प्रॉडक्टवरचं जे किंमतीवरती ते फ्लॅश करते, आणि ती किंमत स्टोअर होते. म्हणजे त्या टेक्स्टला रीड करते, आणि ते टेक्स्ट रीड होते, आणि ज्याला कनेक्ट आहे कम्प्युटरला त्या कम्प्युटरमध्ये त्याची एंट्री होऊन जाते. सो डिपार्टमेंटल स्टोअर्स किंवा सुपर बाजार, सुपर मार्केट ह्या ठिकाणी हे जे प्राईस टॅग्स असतात त्याला रीड करण्यासाठी हे वापरलं जातं. नंतर आहे ओ एम आर म्हणजे ऑप्टिकल मार्क रीडर किंवा रेकग्निशन. हे तुम्ही पाहिलं असेल ओ एम आर शीट, ही जनरली एम पी एस सी, यू पी एस सी, स्कॉलरशिपची एक्झाम्स, जे डबल ई, नीट, सी ई टी याच्यामध्ये प्रश्न पेपर वेगळा असतो, प्रश्नपत्रिका वेगळी असते. प्रश्नाचा क्वेश्चन पेपरमधला प्रश्न वाचला आपण, आणि पहिल्या प्रश्नाला 4 ऑप्शन्स असतील, आणि जर तुम्हाला वाटते की बा बी हे उत्तर बरोबर आहे, तर तुम्हाला ह्या आन्सर शीटवरती बीला असं पेनने असं पूर्ण सर्कल करायचं असतं, पूर्ण डार्क करायचं असतं. तर ही जी मशीन असते ओ एम आर मशीन, ही काय करते की तुम्ही जे काही म्हणजे इथे टेक्स्ट हे टाकत आहे, तर इथं म्हणजे जर त्यांनी तर लिहिलं असं इन्स्ट्रक्शन की ते पूर्ण पूर्ण गोल करायचं, जर तुम्ही अर्धवट गोल केलं असेल तर इनव्हॅलिड होतं. तर ही मशीन काय करेल की तुम्ही किती सर्कल केले, इन सर्कल डार्क केले, की किती इलिगल आणि किती लीगल आहे, हे सगळं बघण्यासाठी ओ एम आर नावाची ही मशीन असते. सो ओ एम आर शीट, तर हे ओ एम आर शीट टाकलं की यातनंही माहिती होतं. तेच तुम्ही समजा ओ सी आर वापरलं तर काय होणार, तो रीड पण करणार, ओ एम आर म्हणजे मार्क पण रीड करणार, आणि त्यामध्ये जर तुम्ही बीला टिक केलं असेल आणि त्याचा आन्सर बीच असेल तर तुम्हाला जे मार्क मिळतील. त्याच्यामुळे याचे रिझल्ट्स फार लवकर लागतात, जे डबल ई किंवा सी ई टी, कारण की याला मॅन्युअली चेक कोणी करत नाही. मशीनमध्ये टाकली ती आन्सर पेपर, तर तुम्हाला डायरेक्टली उत्तर मिळतं. म्हणजे त्याचे डायरेक्ट उत्तर म्हणजे डायरेक्ट किती मार्क मिळाले त्या पर्सनला ते सगळं माहिती होतं.
सो सच काइंड ऑफ डिवाइस नोन ॲज OMR डिवाइस, ऑप्टिकल मार्क रीडर. नंतर हे इमेज कॅप्चरिंग डिवाइस आहे. हे सगळं इनपुट डिवाइसबद्दल बोलतोय आपण. ओके. इमेज कॅप्चरिंग मला समजा एखादा पर्सनचा फोटो कॅप्चर करायचा, तर माझ्याकडे कॅमेरा पाहिजे. असा कॅमेरा असतो कॅननचा किंवा निकॉनचा, किंवा आता आजकाल लोक मोबाईलमध्येच काढतात, त्याच्यामुळे आता कॅमेरा कमीच झाला क्रेज. हां, फक्त ज्या लोकांना वाईल्ड लाईफची खूप आवड आहे, हाऊस आहे, ते लोक घेतात मोठे लेन्सवाले कॅमेरे 1-1 लाखाच्या वरचे. आता हा पण एक तुम्ही पाहिला असेल वेब कॅमेरा असतो जो तुम्ही मॉनिटरवरती लावता, तर हा याच्याने पण तुमचा फोटो कॅप्चर होतो. तर होत काय आहे की तुमचा फोटो हा इनपुट होऊन राहिला आहे. सो सच डिवाइस आर नोन ॲज इमेज कॅप्चरिंग डिवाइसेस. नंतर ऑडिओ इनपुट डिवाइस. ऑडिओ इनपुट डिवाइस म्हणजे तुम्हाला तुमचा आवाज रेकॉर्ड करायचा असेल तर तुमच्याकडे अशा प्रकारचा मायक्रोफोन पाहिजे, तर त्याला आपण म्हणतो ऑडिओ इनपुट डिवाइस. सो मायक्रोफोन इज अ इनपुट डिवाइस. नंतर आहे व्हॉइस रेकग्निशन सिस्टम. म्हणजे आपण जे काही बोलतो ते कम्प्युटरमध्ये ॲज इट इज टाईप झालं पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल तर असं काही सिस्टम्स असते, जसं की तुमच्या ॲपलच्या मोबाईलमध्ये सिरी नावाचा प्रकार आहे. तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन दिले की तो त्याला जर म्हटलं की बा हे हा फोल्डर ओपन कर किंवा हे गाणं वाजव, आपण बोललो की तो तुमचं व्हॉइस ओळखतो, त्याप्रमाणे त्याला कन्वर्ट करून इन्स्ट्रक्शन फॉलो करतो. किंवा गुगल फोन्समध्ये गुगल नाऊ नावाचं ऑप्शन आहे, विंडोजमध्ये कॉर्टाना नावाचं ऑप्शन आहे, किंवा तुम्ही जर समजा ॲलेक्सा पाहिलं असेल, ॲलेक्सा डिवाइस आहे, किंवा गुगलचं एक आणखी डिवाइस आहे ते जर असेल समजा, तर याच्यामध्ये तुम्ही आवाजाने त्याला कमांड देऊ शकता आणि तुमच्या कमांडप्रमाणे तो एक्झिक्यूट करतो. तर असे हे व्हॉइस रिकग्निशन सिस्टम आहे. आणि असे खूप सारे स्पेशलाइज डिवाइस डॉक्टर्स, लॉयर्स हे वापरतात, जजेस पण वापरू शकतात. त्यांना खूप सारं टायपिंग करायचं असतं. तर काही दिवसानंतर एक पुढल्या 10 वर्षानंतर कीबोर्ड नावाचा प्रकार संपूनच जाणार आहे. म्हणजे कीबोर्ड आपण पाहिलं, पण पुढल्या 10-15 वर्षानंतर जी नवीन जनरेशन येईल त्यांना कीबोर्ड माहीतच राहणार नाही आहे. कारण की काही कालबाह्य होईल. तुम्हाला कीबोर्ड किंवा तुम्हाला डायरेक्ट तुम्ही जे काही बोलणार ना ते टाईप होईल. आता बघा याच्यात दुसरं आणखी डिवाइस आहे, ते इंग्लिशला जापनीजमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे एका भाषेचं दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करणारं डिवाइस पण अवेलेबल आहे. सो तुम्ही जे काही डिक्टेट करणार ते डायरेक्टली कन्वर्ट करेल तो. ते झाले सगळे इनपुट डिवाइस. आता इथं सुरू होतात आउटपुट डिवाइस. ओके. सो आउटपुट म्हणजे काय की आपण जो काही डेटा प्रोसेस करतो तो काय करतो, डाटा जो असतो तो इन्फॉर्मेशनच्या फॉर्ममध्ये असतो, त्याला आउटपुट असं म्हणतात. म्हणजे तो काय करतो, ट्रान्सलेट करतो, इन्फॉर्मेशनला ट्रान्सलेट करतो, जेणेकरून कोणाला समजेल, आपल्याला समजेल, ह्युमन्सला समजेल, तर त्याला म्हणतात आउटपुट. आणि ह्याच्यावरती प्रश्न पण येतो ह्याच्यावरती. दे ट्रान्सलेट म्हणजे इथं फिल इन द ब्लँक्स आउटपुट ट्रान्सलेट इन्फॉर्मेशन दॅट हॅज बीन प्रोसेस्ड बाय द सिस्टम युनिट इन टू अ फॉर्म दॅट ह्युमन्स कॅन अंडरस्टँड. दिस कुड बी अ क्वेश्चन. आता मॉनिटरवर जे काही दिसतं ना आपल्याला त्याला सॉफ्ट कॉपी असं म्हणतात. हा पण प्रश्न येतो. सॉफ्ट कॉपी कोणी म्हणतात तुला मी सॉफ्ट कॉपी पाठवली आहे, म्हणजे त्याने ईमेल केला आहे किंवा व्हॉट्सअप केला असं काहीतरी त्याने म्हटलं असेल. सो मॉनिटर इज नोन ॲज सॉफ्ट कॉपी. आता मॉनिटरचे फीचर्स काय काय आहेत. मॉनिटर बेसिकली आपण घेतो किंवा तो क्लिअर असला पाहिजे. सो क्लॅरिटी हा माझा सगळ्यात मोठा फीचर आहे मॉनिटरचा. सो क्लॅरिटी म्हणजे काय, शार्पनेस ऑफ डिस्प्लेड इमेज, त्याला आपण क्लॅरिटी म्हणतो, म्हणजे क्वालिटी अँड शार्पनेस. आता ह्या मॉनिटरचे काही फंक्शन्स आहेत. त्याचं पहिलं फंक्शन आहे रिझॉल्युशन. रिझॉल्युशन म्हणजे तुमचं जे मॉनिटर आहे ते दिसतं कसं, क्लिअरिटी किती आहे, ते एखादं चित्र तिथे फाटत तर नाही आहे ना. तर इथे काय असतं की मॉनिटरवरती डॉट्स असतात. डॉटला काय म्हणतात, पिक्सल, PIXELS. PIX म्हणजे पिक, त्याला पिक्चर म्हणतो. ELS म्हणजे एलिमेंट्स. तर पिक्सल म्हणजे पिक्चर एलिमेंट्सचं पिक्सल झालेलं शॉर्ट फॉर्म. तर हे जे पिक्सल असतात ना, 1920 पिक्सल हे कॉलममध्ये असतात, 1080 पिक्सल हे रोमध्ये असतात. या दोघांचा जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर हे एवढे सारे पिक्सल्स. म्हणजे चित्र जे काही तुमचं बनतं मॉनिटरवरती, ते चित्र म्हणजे कोणी काही एखादा व्यक्ती थोडी ना आतमध्ये येतं, तिथे चित्र तयार होतं. आणि ते चित्र किती क्लिअर असलं पाहिजे हे त्या तुमच्या मॉनिटरच्या पिक्सलवरती डिपेंड करतं. जेवढे जास्त पिक्सल्स तेवढं पिक्चर क्लिअर असतं. तुम्ही मोबाईल फोन घेता तिथे पण दिलं असतं ना की बा 4 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल, 16 मेगापिक्सल. आजकाल तर मोबाईल मला पण 3-3 कॅमेरा झालेले आहेत आहे ना. तर ते पिक्सलवरती जेवढं पिक्सल तुम्ही वाढवणार तेवढी किंमत पण वाढत जाते. सो त्याला पिक्सल असं म्हणतो, एका डॉटला पिक्सल असं म्हणतात. आता 2 पिक्सलमधलं अंतर याला डॉट पिच असं म्हणतात. डिस्टन्स बिटवीन इच पिक्सल, म्हणजे एक पिक्सलपासून दुसऱ्या पिक्सलपर्यंत जे अंतर असतं त्याला डॉट पिच असं म्हणतात. देन कॉन्ट्रास्ट रेशिओ. कॉन्ट्रास्ट रेशिओ म्हणजे
चं जे काही ॲबिलिटी आहे पिक्चर दाखवायचं किंवा इमेज डिस्प्ले करायचं, तर त्याला आपण कॉन्ट्रास्ट रेशिओ म्हणतो. याच्यामध्ये मग तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये लाईट इंटेन्सिटी कमी असं करू शकता, ब्राईट पाहिजे की डार्क पाहिजे. तर जेवढं रेशिओ जास्त असतं तेवढं मॉनिटरचं क्लिअरिटी जास्त असते. आता मॉनिटर विकत घेताना तो इंचमध्ये येतो. 15 इंच मॉनिटर, 17 इंच मॉनिटर, 19 इंच, 21 इंच. इंच कसे मोजायचे? मॉनिटरच्या किंवा टी व्हीच्या एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत डायगोनल डिस्टन्स. तुम्ही शिकल्या जॉमेट्री डायगोनल डिस्टन्स. सो डायगोनल डिस्टन्सला आपण काय म्हणणार? डायगोनल डिस्टन्स इज नोन ॲज साईज. जसं की हा मॉनिटर आहे, आता मला मोजायची आहे साईज. मॉनिटर म्हणा, टी व्ही म्हणा, तर हे इथून मोजतं तसे. सो दिस इज डायगोनल डिस्टन्स. सो याच्यावरून ठरते की तुमची टी व्ही किती इंच आहे, वेदर इट इज 15 इंच और 17 इंच. इंच म्हणजे असं असतं. सो हे डिस्टन्स मोजताना स्केल पट्टी घ्या आणि मॉनिटरला टी व्हीला मोजा इथून, असं तुम्हाला ते माहिती होणार. ते सेंटीमीटर येईल, त्याला इंचमध्ये कन्वर्ट करा. सो दिस इज नोन ॲज साईज. नंतर आहे आस्पेक्ट रेशिओ. आस्पेक्ट रेशिओ जे असते किंवा तुमच्या मॉनिटरचं विड्थ आणि हाईटचं रिलेशनशिप ते कसं आहे, हे तसं 16:9, 16:9 दिलेलं आहे. सो 16 इज द विड्थ अँड 9 इज द हाईट. सो त्याला आस्पेक्ट रेशिओ असं म्हणतो. याच्यावरती क्वेश्चन पण एक्झाममध्ये येतो. नेक्स्ट इज फ्लॅट पॅनल मॉनिटर. मॉनिटरमध्ये टाईप असतात. पहिलं आहे LCD. LCDचा फुल फॉर्म एक्झाममध्ये येतं, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. आता LCD कोणी वापरत नाही, LCD जुने झाले. नंतर आलं नवीन LED आले. LED म्हणजे लाईट एमिटिंग डायोड. आता मॅक्सिमम टी व्ही लोकांकडे LED आहे. पण आता आणि LEDमध्ये काय असतं की बा हा जो मॉनिटर असतो याच्या मागे ना असे बल्ब असतात. पहिले LCD म्हणजे काय होतं की मागे ना असं लिक्विड राहायचं आणि लिक्विड तुम्ही हात लावले कसं वाटायचं काहीतरी असं पाणी मागे आहे म्हणून. तर ते LCDचा प्रकार होता. LEDमध्ये कसं ना असे LEDचे बल्ब असतात, असे बल्ब असतात प्रत्येक मॉनिटर मागे. हा बल्ब ऑन होतो आणि हे लाईट्स असे इकडे येतात. समजा एखादा बल्ब फ्यूज झाला इथून ना, तर इथं असा डार्क पट्टा येऊन जातो. अशा प्रकारे मॉनिटर डार्क असा काळा 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 होत जातो. तर जनरली खराब होत नाही, पण त्याला टच कसं इथं हे असतात ना डॉट्स, म्हणून मॉनिटरला इथे असं म्हणजे तुम्ही ह्या पट्टीवरती हात लावू शकता, या पट्टीवरती. पण ह्या जो ग्लास असतो त्याच्यावर त्याला जास्त जोराने प्रेस नाही करायचं, नाही तर अदरवाईज हे जे LED दबतात आणि हे खराब होऊ शकतात. LEDच्या पुढचं OLED आहे, म्हणजे ऑर्गॅनिक लाईट. आणि आता नवीन टी व्ही माझं या ॲमेझॉन सेलमध्ये पाहिलं QLED. म्हणजे काय काय नवीन नवीन येतं माहीत नाही, फक्त पैसे पाहिजे आपल्याजवळ. OLED आता QLED येत आहे. तर अशा प्रकारचे नवीन नवीन मॉनिटर्स, नवीन नवीन प्रकार येऊन राहिले आहे. म्हणजे तुम्हाला ते 4K म्हणजे 1000, म्हणजे 4000, 4K, 8K अशा प्रकारचे टी व्हीज येऊन राहिले आहे. सो दिस इज म्हणजे याची क्लिअरिटी असं वाटतं की आपण खरंच स्टेडियममध्ये बसून मॅच बघून राहिले, एवढं क्लिअर. म्हणजे समजा तुम्ही पाहिलं असेल बा क्रिकेटच्या पिचमध्ये जर एखादा बॉल पडल्यानंतर हे जे डस्ट पण क्लिअर दिसते तुम्हाला, अशी एवढं क्लिअरिटी असते. तर अशा प्रकारचे मॉनिटर फक्त बट दीज मॉनिटर्स आर सो कॉस्टली. 1 लाख 1.5 लाखपासून सुरुवात असते. सो दॅट इज OLED. कर्वड मॉनिटर, तुम्ही असे मॉनिटर पाहिले असेल, कर्ववाले मॉनिटर पण असतात. अशा काही टेलिव्हिजन पण तुम्ही पाहिलं असेल. गेमिंगच्या लोकांसाठी जनरली याचा एक चांगला अनुभव असतो, ते लोक घेतात कर्वड मॉनिटर्स. माझ्याकडे हा सेम असा कीबोर्ड आहे, बिलकुल सेम. बुक रीडर्स. सो हे किंडल नावाचं डिव्हाइस तुम्ही पाहिलं असेल, किंडल. जसं की आता पहिले आपण पुस्तकं विकत घ्यायचो, आपल्याकडे अलमारी राहायची, अजूनही असेल लोकांकडे. पण आता लोकांना असा तो प्रकार खूप असंही वाटतो, तर लोक काय करतात, असं एक किंडल डिव्हाइस घेतात. आणि या किंडलमध्ये काय होतं की जेवढे पुस्तक असतात हे सगळे या किंडलमध्ये असतात. म्हणजे तुम्हाला जर एखादं पुस्तक वाचायचं असेल तर ह्याला परचेस करायचं, म्हणजे इथं दिसेल, तुम्ही याला आरामात वाचू शकता. पहा किती सुंदर हे असतं. हे 5000ला किंवा 5000चं एक डिव्हाइस आहे किंडलचं. आणि जास्त थोडं मोठं पाहिजे असेल तर ते 10,000पर्यंत आहे. ॲमेझॉनवर पहा तुम्ही किंडल. पण तुम्हाला वस्तू म्हणजे हे जे पुस्तकं आहेत, कॉपी, हे तुम्हाला विकत घ्यावे लागेल. ते परमनंट तुमच्याकडे येईल याच्यामध्ये, त्याला रीड करू शकता. आणि लाईटप्रमाणे म्हणजे तुमच्या याच्याप्रमाणे ते कमी जास्त होतं, त्याला फक्त बॅटरीने चार्ज करावं लागतं. सो दीज आर नोन ॲज इलेक्ट्रॉनिक बुक. हे ह्याला इलेक्ट्रॉनिक बुक. नाही तर आपल्याला कसं कागदाचं पुस्तक असतं, तर ते समजा तुम्हाला पेपरलेस काम हवं असेल तर हे बुक रीडर किंवा आपल्या मोबाईलमध्ये पण ॲप टाकलं किंडलचं तरी पण तुम्ही ते बघू शकता. देन आणखी काही मॉनिटर्स आहेत, अदर मॉनिटर. पहिलं आहे डिजिटल मॉनिटर किंवा व्हाईट बोर्ड. हे जे तुम्ही पाहिलं असेल व्हाईट बोर्ड,
हे खूप साऱ्या कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये असे व्हाईट बोर्ड्स आलेले आहेत किंवा खूप साऱ्या म्हणजे जिथे प्रेझेंटेशन वगैरे चालतं त्या ठिकाणी. पण मी जनरली याला इंजिनिअरिंग कॉलेजला पण पाहिलं, पण सुरुवात जी झाली होती याची कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये पाहिलं मी याला. त्याच्यानंतर UHD TV, अल्ट्रा हाय डेफिनेशन. पहिले 4K होतं, आता अल्ट्रा हाय UHD. हे सॅमसंग वगैरेचे डिव्हाइस आहे, UHD म्हणून म्हणू शकतो आपण त्याला. देन प्रोजेक्टर, हे सगळ्यांना माहिती आहे. प्रोजेक्टरला कनेक्ट करावं लागतं CPU सोबत किंवा लॅपटॉपसोबत. लॅपटॉपमध्ये किंवा CPU जे काही दिसेल ते तुम्हाला स्क्रीन म्हणा किंवा भिंतीवरती तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. तिथं लाईट असते, लाईट प्रोजेक्ट करतो. आणि हा जो लाईट असतो ना, हा लॅम्प अवर्स असतं. म्हणजे याला तुम्ही एक सर्टन अवर्सपर्यंत वापरू शकता, मग तुम्हाला हा लॅम्प बदलावा लागतो. लॅम्प बदलवणे म्हणजे ॲज गुड ॲज तुम्हाला ते प्रोजेक्टर विकतच घेणं झालं. त्याच्यानंतर प्रिंटरला म्हणतात हार्ड कॉपी. प्रिंटर इज नोन ॲज हार्ड कॉपी. मॉनिटरला आपण सॉफ्ट कॉपी म्हणतो, प्रिंटरला म्हणतात हार्ड कॉपी. आता प्रिंटरची कॉपी याच्यावरती प्रश्न येतो, हार्ड का बरं म्हणतात? कारण की प्रिंटरमध्ये आपण टाकतो कागद, पेपर, आणि पेपरवरती आपण प्रिंट घेतो आणि कागदाला आपण टच करू शकतो. ज्याला आपण टच करतो त्याला हार्डवेअर असं म्हणतात. म्हणून प्रिंटरच्या कॉपीला हार्ड कॉपी असं म्हणतात. आता प्रिंटरचे काही फीचर्स आहेत. पहिलं आहे रिझॉल्युशन. रिझॉल्युशन म्हणजे क्लिअरिटी. आता मी जसं म्हटलं ना मॉनिटरमध्ये रिझॉल्युशन, तसं सेम रिझॉल्युशन प्रिंटरमध्ये पण असतं. प्रिंटर तिथं आपण पिक्सल म्हणतो, इथं त्याला DPI मध्ये मोजतात, डॉट्स पर इंच. म्हणजे डॉट्स एका इंचमध्ये किती 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 डार्क आहे तो डॉट, त्याच्यावरती डिपेंड करतं. आणि प्रिंटर जो असतो तो कलर असतो किंवा ब्लॅक अँड व्हाईट असतो. प्रिंट किती फास्ट काढतो ते म्हणजे स्पीड, हे पण एक फीचर झालं. नंतर तो किती मेमरीमध्ये साठवून ठेवू शकतो, की एका वेळेस किती प्रिंट, जर मी समजा 100 प्रिंट दिला तर तो काढतो का व्यवस्थित, त्याची मेमरी असते प्रत्येक प्रिंटरमध्ये. डुप्लेक्स प्रिंटिंग असते, म्हणजे तुम्ही एकच कागद टाका पटकन एक दोन्ही साईडनं करेल. झेरॉक्स मशीनमध्ये असतं की तुम्ही एक कागद टाकले की पटकन स्वतःला पलटवेल आणि दोन्ही साईडनं प्रिंट काढेल, तर दॅट इज डुप्लेक्स प्रिंटिंग. इंकजेट प्रिंटर एक असतो. इंकजेट म्हणजे इथे इंकच्या बॉटल्स असतात. त्याच्यामध्ये 3 कलर असते, RGB आणि एक ब्लॅक असते. याला म्हणतो आपण कार्ट्रेज. असे 3 कार्ट्रेज असतात कलरवाले आणि एक असतो ब्लॅकवाला. असे 4 कार्ट्रेज भरतात. त्या अशा प्रिंटरला इंकजेट प्रिंटर असं म्हणतात. दुसरा असतो लेझर प्रिंटर. लेझर प्रिंटर म्हणजे एक टोनर असतो. या टोनरमध्ये पावडर टाकलेली असते आणि याच्यावर जेव्हा लेझरची लाईट पडते तर हा पावडर लिक्विड फॉर्ममध्ये तयार होतो आणि मग कागदावर त्याचं प्रिंट निघतं. सो दिस इज नोन ॲज लेझर प्रिंटर. आता जर तुम्ही कम्पेअर केलं इंकजेटचं लेझरसोबत, जर तुम्ही इंकजेटची प्रिंट काढली आणि लेझरची प्रिंट काढली, त्याच्यावर पाणी टाकलं तर इंकजेटच्या प्रिंटरची अक्षरं वाहून जातील, पण लेझरच्या प्रिंटरची अक्षरं वाहून जाणार नाही. सो आणि त्याची जर तुम्ही झेरॉक्स काढली लेझर प्रिंटरची, तर ती पण ॲज गुड असं वाटेल, ओरिजिनल कोणती आणि झेरॉक्स कोणती ओळखता येणार नाही. एवढं चांगलं प्रिंट लेझरचं निघतं. पण लेझरचा प्रॉब्लेम आहे, ते कलरमध्ये नाही काढत, ते ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅकच काढतं. इंकजेटमध्ये तुम्हाला कलरमध्ये पण निघतं. 3D प्रिंटर पाहिलं असेल तुम्ही. हे 3D प्रिंटर आहे. तुम्हाला जर असं एखादा ऑब्जेक्ट बनवायचं असेल, तुम्हाला काही पण पेन बनवायची असेल, किचन बनवायची असेल, तुम्ही असं डायरेक्टली प्रिंट काढू शकता. याचं तुम्हाला डिझाईन बनवावं लागेल. पहिले डिझाईन बनवायचं आणि मग या 3D प्रिंटरला कमांड द्यायची, तर हा 3D प्रिंटर असं प्रिंट काढून देतो. तर हे आता खूप पॉप्युलर होत आहे. काही दिवसांना 3D प्रिंटर जेवण पण तयार करेल. 3D प्रिंटर तुमच्या बॉडीचे पार्ट्स पण तयार करून देणार. त्याला बायो प्रिंटर्स म्हणतात, 4D प्रिंटर, काय काय खूप 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 म्हणजे पॉप्युलर, खूप पुढे चाललं आहे जग आणि यू मस्ट नो दॅट थिंग्स. ओके, सो हे 3D प्रिंटर आहे. तर याच्यात तुम्हाला जर समजा एखादी पर्टिक्युलर फ्रेमचा चष्मा हवा असेल किंवा तुम्हाला जोडे पाहिजे असतील किंवा तुम्हाला शर्ट पाहिजे जे तुम्ही घालू शकता, ते तुम्ही सगळं स्वतःचं पर्सनलाइज कस्टमाइज करून तुम्ही ते बनवू शकता आणि 3D प्रिंटरमध्ये ते बनवू शकता. तर एवढं 3D प्रिंटर आता पुढे असे येणार आहेत. अदर प्रिंटरमध्ये क्लाउड प्रिंटर आहे, जे म्हणजे जर तुम्ही समजा क्लाउडवर काय ठेवलं आणि प्रिंट काढलं की तो डायरेक्ट प्रिंट काढून देणार. थर्मल प्रिंटर म्हणजे ATMमध्ये जे प्रिंटर असतं ना, ज्याच्याने तुम्ही पैसे काढले की तो प्रिंट काढून देतो रिसिप्ट, त्याला थर्मल प्रिंटर असं म्हणतात, जो प्रिंटची रिसिप्ट काढून देते. प्लॉटर्स, हे बघा एवढे मोठे मोठे प्लॉटर असतात. प्लॉटर काय करतं की तुमच्या कम्प्युटर, ह्या लॅपटॉपमध्ये चित्र आहे, हे चित्र इथं काढायचं आहे. चित्र म्हणजे काय की जे सिव्हिल इंजिनियर असतात किंवा आर्किटेक्ट असतात, ते लोक खूप मोठे मोठे त्यांचे नकाशे असतात, प्लान असतात, तर त्यांना ह्या मोठ्या पेपरवर काढायचं असतं. तर ह्या डिव्हाइसला जे हे काढतं, इथे सगळे हे ना, हे पेन आहेत कलरच्या, इथं जे चित्र असेल ते सेम चित्र इथं काढेल तो. ह्या डिव्हाइसला प्लॉटर म्हणतात. याला कोण वापरतात? सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट. तर हा प्रश्न एक्झाममध्ये येतो. स्पेशल पर्पज असा शब्द आला की
याचा आन्सर येईल प्लॉटर्स. नंतर आउटपुट डिव्हाइसमध्ये ऑडिओ, तुम्हाला आवाज म्हणजे समजा साऊंड ऐकायचा आहे तर स्पीकर किंवा हेडफोन याच्याने आवाज ऐकू येतो. आता आवाज ऐकायचं पण आहे आणि तुम्हाला बोलायचं पण आहे, तर कॉम्बिनेशन ऑफ इनपुट अँड आउटपुट. हेडफोनला जे मायक्रोफोन लागलेले असते त्याला हेडसेट म्हणतात. मल्टीफंक्शनल म्हणजे स्कॅनर पण आहे आणि प्रिंटर पण आहे. स्कॅनर इनपुट, प्रिंटर आउटपुट, दोन्ही एकत्रच म्हणजे मल्टीफंक्शनल. टेलिफोनमध्ये बोलू पण शकतो, आवाज पण ऐकतो. ड्रोन जो आहे, आता पहा हा ड्रोन आता पुढे गेल्यानंतर ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या कंपन्या तुमच्या घरी एखादी वस्तू जर पोचवायचं असेल तर आता सेल्समन नाही येणार, डायरेक्टली त्याला कोऑर्डिनेट्स प्रोव्हाइड केले आपण तर तो तुमच्या घराच्या छतावर आणून तो ठेवून देईल. रोबोट्स सगळ्यांना माहिती आहेत. त्याच्यानंतर व्हर्च्युअल रियालिटी, हे बघा आता हा इथं बसल्या बसल्या त्या रोबोटला इन्स्ट्रक्शन देऊन राहिला, तुमच्या हातवाऱ्यानुसार हे सगळे कामं परफॉर्म होतील. तर एवढं फक्त तुम्हाला म्हणजे इथं बसल्यावर तुम्ही हे सगळे कामं इझिली परफॉर्म करू शकता. याला व्हर्च्युअल रियालिटीचं जग असं म्हणतात. अँड इट इज गोइंग टू बी अ बिग व्हॉट वी कॅन से रिव्होल्यूशन इन कम्प्युटर सायन्स. सो दिस कम्स टू एन एंड. सो एनी क्वेश्चन्स यू कॅन आस्क मी, एनी क्वेश्चन्स, काही क्वेश्चन्स असतील.